महाराष्ट्रातील 18,000 कोटींचा आणखी एक उद्योग गुजरातला गेलाय। विजय वडेट्टीवारांनी असा आरोप केलाय। नागपुरातील सोलर पॅनल प्रकल्प गुजरातला गेल्याचा विजय वडेट्टीवारांनी आरोप केलाय। शिंदे सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही आता। लुळे, पांगळे, आंधळे, बाहेरे असे सगळे मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत लाचार। ते सगळं तिकडनं चालतं, गुजरात मधनं किंवा केंद्रातनं चालतंय। काही तुम्हाला स्वाभिमान राहिला नाही आणि म्हणून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवण्याची गरज आहे। तो स्वाभिमान फक्त आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे दाखवत आहेत। विदर्भातनंच काल एक बातमी अशी पब्लिश झाली की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आम्ही बंद करू आणि याच्यावर सारवासारव करण्यासाठी मग कुठचं डिपार्टमेंट टार्गेट करायचं, ते उद्योग विभाग टार्गेट करायचं। त्याच्यावर सारवासारव करण्यासाठी कदाचित हे विरोधी पक्ष नेत्यांनी ट्विट केलेलं असावं, असं कुठेही नाही। उलट पूर्वी 2.5 वर्षापूर्वी हा महाराष्ट्र किती नंबरला परकीय गुंतवणुकीमध्ये होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता महाराष्ट्र बाकी सगळ्या राज्यांना कोसो मैल मागे टाकून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये नंबर 1 आहे आणि मला असं वाटतं की तो नंबर 1च राहील। दरम्यान वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपानंतर रिन्यू कंपनीकडून खुलासा करण्यात आलाय। सोलर पॅनल प्रकल्प महाराष्ट्रातच होणार असल्याचं स्पष्टीकरण रिन्यू कंपनीने दिलं। तसंच महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याचं वृत्त खोटं असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं। रिन्यू कंपनीचं म्हणणं आहे की सरकारशी चर्चा अपूर्ण म्हणून राज्यात गुंतवणूक नसल्याचं वृत्त हे खोटं आहे। हे वृत्त नुसतं दिशाभूल करणारं नाही तर अतिशय बेजबाबदारपणाचं आहे। महाराष्ट्रात सौर उत्पादनात अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करणार आहे आणि याच बाबतीत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। विरोधी पक्ष नेत्यांनी नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे। कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं, माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे। आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं, कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं त्या कंपनीने खुलासा केला आहे की आम्ही कुठेही बाहेर गेलो नाही, गुजरातमध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहोत, पण ॲडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे।